बदलापूरमधल्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचारानंतर महाराष्ट्र हळहळला। रस्त्यावर आंदोलन झालं, राजकीय पक्षांनी बंदचा इशारा दिला। पण पीडित चिमुरडीने तिच्या कुटुंबाने सोसलेल्या यातना या अत्यंत भयंकर होत्या। एबीपी माझाने हे जाणून घेतलं। एबीपी माझाने पीडित कुटुंबाशी संवाद साधला। पोलीस प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनाने हे प्रकरण कसं दाबण्याचा प्रयत्न केलाय हे पीडित कुटुंबाने एबीपी माझाला सांगितलं। पीडित आणि तिच्या पालकांना पोलिसांनी रात्रभर पोलीस ठाण्यात ताटकळत ठेवल्याची धक्कादायक माहिती एबीपी माझाशी बोलताना समोर आली आहे। त्या कुटुंबाशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी। मुलीला घेऊन मग उल्हासनगरला जावं लागलं का? उल्हासनगरला गेलो होतो। तिथे आम्हाला किती वाजता गेलात तुम्ही उल्हासनगरला? 2:30च्या दरम्यान उतरलो तिथे। आणि लहान मुलगी तुमच्या सोबत तिथं उल्हासनगरला पोहोचली 2:30ला तिथे उल्हासनगरला होते। माझे वडील मी आणि ते कॉन्स्टेबल होते। मग 2:30ला मेडिकल झालं का तिकडे? नाही, मेडिकल नाही झालं, फक्त तिथं माहिती घेतली, पेपर वर्क केले होते तिथे पण। अच्छा, मग त्यानंतर माझ्याकडनं विचारून घेतलं तिच्यासोबत काय झालं सगळं स्टेटमेंट घेतली तिथे। दवाखान्यामध्ये मॅडम होत्या बसलेलं ते डॉक्टर, त्यांनी सगळं घेतलं मला बाजूला होतं। ठीक आहे, तुम्ही सगळं त्यांना सांगितलं असेल तिकडे, बरोबर? मुलीला सांगितलं, सगळं मी सांगितलं। तिने तिला विचारायचा प्रयत्न केला तर ती नाही बोलत होती, काय नाही बोलत होती। रात्री 2:30 वाजता? हो। अच्छा, मग तुम्ही परत किती वाजता आलात, कुठे गेलात त्याच्यानंतर? 4 वाजेपर्यंत तिथेच होतो आम्ही, 4 वाजेपर्यंत सकाळचे। अच्छा, मग हे 4 वाजेपर्यंत चाललं, बरोबर? चाललं आणि आम्ही तिथे मग पोलीस स्टेशन गाड्यांच्या आता काय करणार, गाड्या नसतात, ट्रेन नाही, पोलीस आपल्याला तिकीट नाही होऊ शकत। आणि पोलीस स्टेशन मध्ये पाठीमागे हॉस्पिटलच्या पाठीमागे पोलीस स्टेशन आहे, तिथे बसलो होतो पुढे रात्र 4 ते 6 वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो। आणि मुलगी पण होती तिकडे? मुलगी होती, माझे वडील होते, मी होती आणि ते कॉन्स्टेबल होते माझ्यासोबत। मग 6 वाजतापर्यंत तिकडे त्यांच्या चौकीत बसलात तुम्ही? चौकीमध्ये बसून होतो। मग त्याच्यानंतर यानंतर आम्ही मग आता बोललो, मॅडम काय बोललं, पेपर तिथे दिले तुमचे, तुम्ही परत यायला सकाळी 10 वाजता 10:30 वाजता तर तुम्हाला पेपर भेटून जाईल। दवाखान्यामध्ये त्या डॉक्टरची इथे ठेवल्या, त्यांनी नावाला की तुम्ही फक्त नाव टाका तुमचं, तुम्हाला ऍडमिट करून घेते। म्हणजे त्या कॉन्स्टेबलने आम्हाला सांगितलं, लेडी कॉन्स्टेबलने तुम्ही सांगितलं त्यांना की उद्या मुलीला ऍडमिट नाही करणार। मग तुम्ही घरी गेलात का तिकडनं मग परत? आणि परत इथे रुग्णालयात आलात उल्हासनगरला? हो, परत नाही, इथे गेलो आम्ही, पोलीस स्टेशनला गेलो। किती वाजता गेला दुसऱ्या दिवशी? दुसऱ्या दिवशी पण पोलीस स्टेशनला गेलो, 10:30 वाजता पोलीस स्टेशनला गेलो, तिथे 12 वाजेपर्यंत होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।